तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या चौथ्या वर्गामध्ये. तर या भागामध्ये आपण गुरूंना कसं प्रस्तुत करायचं, इस्कॉन मधील संबंध आणि सारांश या 3 विषयावरती चर्चा करणार. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण महासंघामध्ये प्रत्येक सदस्याचं कर्तव्य की त्याने चालू करायचं ना हरिबोल. हो प्रभूजी हो. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण महासंघातल्या प्रत्येक सदस्याचं कर्तव्य की त्याने त्याच्या वर्तनाने बाकी जे भक्त आहेत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायला, तर तो अलिप्त न राहता मिळून मिसळून कसं राहायचं बाकी भक्ताबरोबर. कारण प्रभुपाद सर्वप्रथम जेव्हा संस्था स्थापन केली त्यावेळेस ते एकमेव आचार्य होते आणि एकमेव दीक्षागुरु होते. त्यामुळे तिथं अनेक भक्तांना प्रभुपादांकडे दुसऱ्या आणखी कोणत्या गुरुच्या शिष्यांशी त्यांचा संपर्क आला नव्हता आणि ते सर्व गुरुबंधू होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकच ध्येय होतं की श्रील प्रभुपादांना प्रसन्न करणं, आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या तिथं त्यांचे आपापसातले संबंध चांगले राहू शकतात. पण आता आपली आंतरराष्ट्रीय कृष्ण महासंघ श्रील प्रभुपादांनी बोलवले जाते आणि ते शिष्य आता दीक्षागुरु झालेले आहेत आणि त्यांचे जे शिष्य आहेत ज्यांना आपण नातू शिष्य म्हणतो. प्रभुपाद आपले काय आहेत, पितामह गुरु आहेत. तर अशा वेळेस जे आपले वेगवेगळ्या गुरुकडनं दीक्षा घेतलेले जे शिष्य आहेत आणि आपल्या स्वतःच्या गुरुकडनं आपण जे दीक्षा घेतलेले शिष्य आहोत, तर अशा वेगवेगळ्या सर्व भक्तांमध्ये कोणत्या प्रकारे आपलं नातं सांभाळून आपण या संस्थेला पुढे न्यायचंय त्याबद्दल या आपण सत्रामध्ये चर्चा करणार. तर सर्वप्रथम श्रील प्रभुपादांना आपण आपल्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टीद्वारे त्यांचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव आपण निर्माण करू शकतो, त्याबद्दल तुम्हाला या चौकटीमध्ये लिहायचं. तर 5 मिनिटं घ्या. या प्रभुपादांना आपण कसं दुसऱ्यांसमोर प्रस्तुत करू, त्यांची जाणीव आपण कशी निर्माण करू शकतो एकमेकांमध्ये, त्याबद्दल तुम्ही या चौकटीत लिहा. त्यानंतर अन्य भक्त आहेत किंवा अन्य गुरूंचे जे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये आपण आपल्या गुरूंना कसं प्रस्तुत करणार आहे त्याच्याबद्दल कोणते चुकीच्या पद्धतीने आपण आपल्या गुरूंना आपण प्रस्तुत करतो त्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. व त्यानंतर तुम्हाला लिहायचंय की असं आपण चुकीच्या पद्धतीने जर आपल्या गुरूंना आपण सगळ्यांसमोर प्रस्तुत करतोय तर त्याचे दुष्परिणाम काय होतील इस्कॉन संस्थेला, आंतरराष्ट्रीय कृष्ण महासंघ संस्थेला. तर या 3 प्रश्नांचे तुम्ही 5 मिनिटांमध्ये उत्तरे लिहा. ठीक आहे, तुमचा आता वेळ चालू होतोय. 5 मिनिटांनंतर मी तुम्हाला, ज्यांचं झालं त्यांनी हातवरती करा किंवा तुम्ही चॅटमध्ये लिहा, मग तुम्हाला बोलण्याची संधी देईन.
हरे कृष्ण. झालं कोणाचं लिहून झाले का? हरे कृष्ण. हा बोला प्रभू. श्रील प्रभुपादांना शिक्षा गुरु म्हणून प्रस्तुत करण्याचे लाभ असे की आपण 100% परंपरेशी कनेक्टेड आहोत हे आपण समाजाला सांगू शकतो. आणि श्रील प्रभुपादांनी जी संस्था उभी केली ती प्रामाणिक संस्था आहे. त्याद्वारे समाजाला भक्ती आणि कृष्ण देणारी संस्था असल्यामुळे शुद्ध भक्ती समाजाला भविष्यात मिळू शकते. आणि प्रभुपादाच्या ग्रंथाद्वारे भविष्यात अनेक भक्त निर्माण होऊ शकतात. आणि प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथाद्वारे शास्त्रांचे वेदांचे सार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बुकद्वारे भविष्यात आणि आता सध्या पण खूप चांगला प्रचार होऊन समाजाचा उद्धार होऊ शकतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. नंतरचं अजून लिहितोय मी थोडं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अजून लिहितोय प्रभूजी. अच्छा. आणखी कोणाला सांगायचं का या प्रभुपादांच्या याच्यावरती? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला प्रभू. प्रश्न दुसरा, वर्तमान इस्कॉन गुरूंना प्रस्तुत करण्याचे अयोग्य मार्ग नमूद करा. 1. कोणत्याही सदस्यांपैकी इस्कॉनचे दीक्षा गुरु किंवा शिक्षा गुरु यांना श्रील प्रभुपाद यांच्या बरोबरीचे किंवा तेच सर्वे सर्वा म्हणून प्रस्तुत करणे. 2. त्याचा उल्लेख श्रील प्रभुपादांव्यतिरिक्त प्रभुपाद किंवा कृष्ण कृपा श्रीमूर्ती असे उपाधी लावून प्रस्तुत करणे. 3. आमचे गुरु श्रेष्ठ आहेत हे दाखवणे. 4. त्यांचे फोटो श्रील प्रभुपादांच्या फोटो किंवा त्याच बरोबरचे दाखवणे किंवा श्रील प्रभुपादांच्या शेजारी ठेवणे. 5. लोकांमध्ये वावरताना शिष्यांनी त्यांच्या शिक्षक किंवा दीक्षा गुरूंचे टी शर्ट तुम्ही पुढचं पण वाचले का? पुढचं पान वाचले का तुम्ही? हरे कृष्ण प्रभूजी. हो, तुम्ही पुढचं पान वाचलं का? हा, पुढचं पान वाचून घेतलं मी आधी. हा, त्याच्यामुळे लिहिताय तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी लिहा. बर. दीक्षा गुरु व शिक्षा गुरु यांचे फोटो इस्कॉन मंदिर परिसरात प्रदर्शित करणे. त्यानंतर दीक्षा गुरु शिक्षा गुरूंना श्रील प्रभुपादांच्या बरोबरीचे प्रदर्शित करणे. इतकंच. हरे कृष्ण. स्वतःच काहीतरी लिहा. स्वतःला काय वाटतं ते लिहा. आणखीन कोणाला सांगायचंय?
हरे कृष्ण. कुणाला अजून सांगायचे? भूषण भाऊ झालं का? ज्या भक्तांना सांगायचं आहे ते आपलं माईक अनम्यूट करून बोलू शकतात. तुम्ही लिहिलं का भूषण भाऊ? तुम्ही पण सांगा काहीतरी. हो प्रभूजी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रभूजी. आपल्या शिलप्रभुपादांना एक सेंटर मध्ये ठेवून वागणूक द्यावी, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भक्त चांगली प्रगती करू शकतील. आणि आपल्या दीक्षागुरु जे आहेत त्यांच्याशी ग्रुपिझम करून न वागणे ही एक अयोग्य प्रकार झाला दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. आणि फक्त आपल्या गुरूंना आणि गुरुबंधूंना एक स्पेशल वेगळी प्रायोरिटी किंवा एक वेगळी वागणूक देणे हे सुद्धा अयोग्य आहे, जेणेकरून बाकीच्या भक्तांना सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो आणि चुकीचा संदेश आपल्या संस्थेचा जाऊ शकतो. अरे बाबा ठीक आहे. तर हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला बोला. हा, पहिल्याचं उत्तर. हा. एक, भक्ती सिद्धांत श्रील प्रभुपाद हे संस्थापकाचार्य आहेत. 2, सर्वोच्च शिक्षा गुरु म्हणून ते आहेत. 3, श्रील प्रभुपादांनी वयाच्या 17व्या वर्षी विदेशात अमेरिकेत 1966 मध्ये इस्कॉनची स्थापना केली. जाताना त्यांना 2 वेळा अटक येऊन सुद्धा त्यांनी भगवान श्रीकृष्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मनात सर्वांच्या बिंबवले. 3, हिप्पी रानटी लोकांना सुद्धा भगवानाचे ते त्यांनी भक्त केले. श्री प्रभुपादांनी बद्ध जीवांना मुक्त केले. वेस्ती दुराचार्य यांना मुक्त केले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आणि युरोपात विशेषतः संस्कृती नसलेल्यांना भगवत भक्तीत लावले. आजपर्यंत तरुण एज्युकेटेड सर्व ठिकाणी भक्त झालेले आहेत. ते एक विशेष गोष्ट आहे की आज भरकटलेली संस्कृती आहे, परंतु या इस्कॉन संस्थेमुळे आज ते चांगल्या मार्गाला धामात जाण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सर्वांना त्या ठिकाणी भरकटलेल्या संस्कृतीमध्ये वैदिक संस्कृती परंपरा त्यांनी शिकवलेल्या आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. छान लिहिलं. तर श्रील प्रभुपादांना त्यांच्या पुस्तकांद्वारे त्यांनी दिलेले जे प्रवचन आहेत त्यांच्याद्वारे त्यांनी जे त्यांच्या भक्तांना लिहिलेले पत्र आहेत, तर पत्रव्यवहार त्याच्यावरती पुस्तक छापलेले आहेत, त्याद्वारे या सर्व गोष्टींद्वारे आपण प्रभुपादांना सर्वसामान्य जनतेमध्ये प्रभुपादांची जाणीव आपण लोकांना करून देऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण जर प्रभुपादांना जागरूकता दाखवली, प्रभुपादाबद्दल सर्वसामान्य जनतेला प्रभुपादांशी संपर्क साधता आला, त्यांचे प्रवचन ऐकून, त्यांचे पुस्तकं वाचून, त्यांनी लिहिलेले पत्रव्यवहार वाचून, तर याद्वारे जर व्यक्ती श्रील प्रभुपादांच्या संपर्कात येते तर त्याचा लाभ असा होतो की त्या व्यक्तीला शुद्ध भक्ताचा संग मिळतो आणि त्या शुद्ध भक्तांच्या संघामुळं त्यांची भक्ती ही दृढ बनते. आणि आपण कृष्ण भावनामृत संघात असल्यामुळं आपले आचार्य श्रील प्रभुपाद आहेत ह्याची जाणीव त्यांना होते. तर आचार्य हे भगवंतांचे निजी पार्षद असतात. अशामुळे त्यांची जर लोकांची त्यांच्यात दृढ विश्वास निर्माण झाला तर स्वाभाविकच आहे त्यांच्या भगवंतावरती सुद्धा विश्वास वाढेल. आणि अशा प्रकारे जे लोक प्रामाणिकपणे श्रील प्रभुपादांच्या दिलेल्या आज्ञेचं अनुसरण करतील तर त्यांना
पूर्ण भगवंतांची कृपा प्राप्त होते. तर हे लाभ आहेत भगवंतांच्या शुद्ध भक्तांची उपासना करणे. तर श्रील प्रभुपादांनी ही संस्था स्थापन केली, त्यामुळे आपल्याला त्यांच्या प्रती एक कृतज्ञता असली पाहिजे. यदि प्रभुपाद न होते तबे की होत. जर प्रभुपाद नसले असते तर त्यांचे शिष्य नसले असते, त्यांचे शिष्य नसले असते तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ नसले असते, आणि अशा प्रकारे आपल्याला सुद्धा कृष्ण भक्ती यदा कदाचित मिळाली नसती. तर जे काही कृष्ण भावनामृतचा संदेश मिळाला आहे ती सर्व श्रील प्रभुपादांची कृपा आहे. त्यामुळे आपणास त्यांचे हे जे महान कार्य त्या प्रती कृतज्ञता असली पाहिजे. तर ही कृतज्ञता ज्या व्यक्तीमध्ये असते ती व्यक्ती इस्कॉन संस्थेची प्रामाणिक अनुयायी बनू शकतो. तर हा सर्वात मोठा लाभ आहे. तर आपण श्रील प्रभुपादांना, त्यांच्या पुस्तकांना, त्यांनी दिलेल्या प्रवचनांना, त्यांनी दिलेल्या पत्रांना, त्यांनी दिलेल्या अन्य काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या प्रती जर आपला आदर आणि अनुराग निर्माण झाला असेल आणि ती शिकवण आपल्या जीवनात आपण उतरवल्यास आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होण्यास काहीच अडचण नाही येणार. तर हा सर्वात मोठा लाभ आहे श्रील प्रभुपादांच्या उपासनेचा. तर यानंतर आपण आता जाणतो की श्रील प्रभुपाद आपले संस्थेचे संस्थापकाचार्य आहेत, पण त्यांच्यानंतर त्यांनी ज्या शिष्यांना गुरु ही पदवी स्वीकारण्यास आदेश दिला आणि ते जे श्रील प्रभुपादांचे शिष्य आहेत ते आता वर्तमान इस्कॉनचे गुरु आहेत. तर ते गुरु श्रील प्रभुपादांचे शिष्य असल्या कारणाने व श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे ते गुरु झाल्याने आपण त्यांना श्रील प्रभुपादांच्या वरती नाही नेऊ शकत. श्रील प्रभुपाद हेच परम आदर्श आणि प्रथम पूजनीय व्यक्ती आहेत संस्थेसाठी. व त्यानंतर त्यांचे जे प्रामाणिक शिष्य आहेत किंवा त्यांचे पौत्री शिष्य आहेत त्यांना आपण गुरु म्हणून स्वीकारू शकतो, पण त्यांना कधीही आपण श्रील प्रभुपादांच्या वरती नाही नेऊ शकत. किंवा श्रील प्रभुपादांची जी आपल्या संस्थेमधली त्यांची जी प्रतिमा आहे त्याला आपण ढासळून नाही शकणार. तर हे करणं चुकीचं आहे. जसं आपण संस्थेत वावरताना गुरूंना चुकीच्या पद्धतीने आपण प्रस्तुत नाही करायला पाहिजे. जसं आपण कोणी भक्त मिळेल तर पहिला प्रश्न विचारायला नाही पाहिजे, तुम्ही कुणाचे शिष्य आहात, कोणत्या गुरुचे शिष्य आहात. मग असं प्रश्न झाला की मग गुरु टोळी बनते. गुरु टोळी म्हणजे मी या गुरुचा शिष्य आहे, माझ्या गुरुचे शिष्यांचा ग्रुप, त्यांचा समूह, त्यांचा टोळी, ते त्यांच्या गुरुचे शिष्य, त्यांची टोळी. अशा प्रकारे आपण जर आपापला समूह बनवत गेलो तर आपण संस्थेला पुढे नेण्याऐवजी संस्थेला आपापसामध्ये आपण ठिणगी पेटवून वनवा पेटू शकतो. त्यामुळे आपण भक्तांना श्रील प्रभुपादांच्या अनुयायी या रूपाने बघायला पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघात कृष्ण भक्ती करणारे भक्त या उद्देशानेच आपण आपल्या बाकी सर्व वैष्णवांना बघितलं. असं नाही की माझा गुरु भाऊच वैष्णव आहे, माझी गुरु सिस्टर, गुरु जे भगिनी आहे तीच भक्त आहे, बाकी कोणी भक्त नाही, असा द्वेषभाव आपल्या मनात निर्माण नाही झाला पाहिजे. जर आपण असं करू तर सर्वप्रथम आपल्या गुरूंना आपण त्यांचा अनादर करतोय, त्यांना दुःख देतोय. किंवा आपण प्रभुपादांची जी शक्ती आहे की त्यांच्या कृपेने त्यांचे शिष्य गुरु होऊ शकतात, ह्या शक्तीलाच आपण अविश्वास
की माझे गुरु श्रेष्ठ, दुसरे गुरु श्रेष्ठ नाही, असं नाही होऊ शकत. जे कोणी प्रभुपादांचे प्रामाणिक भक्त आहेत, जे आपल्या जीवनामध्ये श्रील प्रभुपादांचे प्रामाणिक शिकवणूकला आपल्या जीवनात उतरवत आहेत, ते सर्वांमध्ये सामर्थ्य आहे की ते त्यांच्या शिष्यांना कृष्ण भक्ती देऊ शकतात. अशामुळे आपण स्वतः आपल्यात असुरक्षितता निर्माण करू नये, की माझे गुरुचे शिष्य कमी झाले तर काय होईल, दुसऱ्यांचे गुरुचे शिष्य वाढले तर काय होईल, झाला नाही पाहिजे. म्हणून आपण आपल्या स्वतःच्या गुरूंचं सर्वांसमोर प्रदर्शन करू नये. जसं आपल्या मोबाईलमध्ये आपल्या गुरूंचाच फोटो ठेवायचा, किंवा आपल्या रिंगटोन मध्ये आपल्या गुरूंचा महामंत्र ठेवायचा, किंवा घरामध्ये मोठा फोटो लावायचा आणि तिथं बाकीचे भक्त आले तरी ते फोटो आपण सर्वांसमोरच ठेवतो. तर असं आपण करू नये, जेणेकरून लोकांना वाटलं नाही पाहिजे की आपण फारच गुरूंचा पुढे पुढे करतो, किंवा गुरूंचं नाव पुढे पुढे करून लोकांवर दबाव आणतो. तर असं वागणं आपलं नसलं पाहिजे. तर हे चुकीचे प्रकार आहेत आपल्या गुरूंना प्रस्तुत करण्याचे, की जो कोणी भक्त दिसला त्यांना विचारायचं तुझे गुरु कोण आहेत, तू कोणाकडे दीक्षा घेतला, कधी घेतला, काय घेतला. तर असे प्रश्न आपण विचारून त्या भक्तांना असुरक्षित किंवा दुःखी करू नये. तसं समजा की एका गुरुचे अमुक शिष्यांचा मोठा ग्रुप आहे, मोठा समूह आहे एका मंदिरामध्ये, आणि दुसऱ्या गुरूंचे 1-2च शिष्य असतील. त्या शिष्यांना जर प्रत्येक विचारलं तुमचा गुरु कोण आहे, तुमचा गुरु कोण आहे, तर त्यांच्या मनामध्ये एक उद्विग्नता निर्माण होईल. आणि ते जेणेकरून जेव्हा ते पूर्णपणे उद्विग्न होतील, तर ते मग आपलं मंदिर सोडून ते दुसरीकडे जातील, आणि ह्याचा दोष आपल्यालाच लागणार. त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा ग्रुप, गुरूंची टोळी बनवायचा नाहीये, किंवा आपल्या गुरुबद्दल जास्त लोकांना प्रचारावरती संस्कार टाकले नाही पाहिजे. तर आपण सर्व व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या प्रगतीनुसार आपण वेळ द्यायला हवा. जेव्हा ते पूर्णपणे मॅच्युअर होतील, किंवा त्यांच्यामध्ये जेव्हा परिपक्वता येईल, तेव्हा ते गुरु स्वीकार करतील. तर जेव्हा व्यक्ती एकदम नवीन भक्त आहे, त्यांना काहीच माहित नाही, अशा वेळी त्यांच्यावरती गुरु बद्दल थोपवणं हे चुकीचं आहे. तर ह्यासाठी आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागेल. तर पुढच्या पानावरती आपण बघतोय की काही गोष्टी श्रील प्रभुपादांशिवाय अन्य कोणत्याही गुरूंना आपल्या संस्थेमध्ये हे उपाधी लावत नाहीत. जसं कृष्ण कृपा श्रीमूर्ती ही उपाधी फक्त श्रील प्रभुपादांसाठी आहे आपल्या संस्थेमध्ये. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हिज डिवाइन ग्रेस. आणि त्याचबरोबर श्रील प्रभुपाद हे जे संबोधन आहे हे फक्त श्रील प्रभुपादांसाठी असणार आहे. तर आपण आपल्या गुरूंना वेगवेगळे पाद या नावाने ओळखायला नाही पाहिजे, किंवा आपल्या आपसात अशा नावाने आपण संपर्क साधला नाही पाहिजे. तर फक्त श्रील प्रभुपाद हेच पदवी आपल्या प्रभुपादांसाठी आहे. त्यामुळे ही जी प्रभुपाद पदवी आहे ती आपण अन्य कोणत्याही गुरूंना लावू नाही शकत. त्यानंतर पण जेव्हा मोठ्या मोठ्या मंदिरा उघडतो किंवा आपल्या सेंटर आहेत, त्यावेळेस त्या सेंटरवरती जी इस्कॉन संस्थेची पाठी लावली जाते, तर ती पाठी मोठी असली पाहिजे आणि त्यामध्ये श्रील प्रभुपादांचं नाव नेहमी लिहिलं असलं पाहिजे. संघ त्याच्या खाली लाईन असते आणि त्याच्या खाली लिहितात फाउंडराचार्य किंवा संस्थापकाचार्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती अभयचरणानंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. तर अशा प्रकारे जेव्हा मंदिरात कधी आपले कुठलेही बोर्ड असतील त्यावरती श्रील प्रभुपादांचं नाव असणं आवश्यक आहे.
कारण ही जी सर्व संपत्ती किंवा स्थावर जंगम जी काही संपत्ती आहे ती सर्व काही श्रीकृष्णांनाच त्यांचीच आहे. त्यामुळे त्यांचे जे परमभक्त आहे श्रील प्रभुपाद, त्यांचं नाव या संस्थेच्या प्रत्येक इस्कॉन जिथेही लिहिलं जाईल त्या खाली हे नाव असलं पाहिजे. तर आपण आता बघतो कृष्ण भावनामृत संघाचं श्रील प्रभुपादांनी छापलेले पुस्तक आहे. तर आपण तुम्ही बघा प्रत्येक पुस्तकामध्ये जे मुखपृष्ठ आहे त्यावरती जिथं कुठे इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ लिहिलं जातं त्याखाली एक आडवी लाईन असते आणि त्या खाली संस्थापक आचार्य श्रील अभयचरणानंद भक्तिवेदांत प्रभुपाद असं लिहिलं जातं. त्यामुळे जे केव्हा आपले आपण सेंटर उघडू किंवा मंदिर उघडू त्यावेळेस जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण महाराज संघ कृष्ण बलराम मंदिर किंवा हे मंदिर अमुक मंदिर तमुक मंदिर असं आपण जेव्हा त्यावेळेस त्यांचं नाव तिथं असलं पाहिजे. त्यांच्या नावाचा त्या जे काही आपण बोर्ड लावू त्या ठिकाणी श्रील प्रभुपादांचं नाव असणं अनिवार्य. तर हे झालं प्रभुपादांच्या नावाच्या पट्टीबद्दल. त्यानंतर आहे व्यक्तींनी आपल्या गुरुबद्दल गोपनीय माहिती ठेवली पाहिजे. असं नाही की मुद्दामून महाराजांची ट्यून लावणे किंवा मुद्दामून महाराजांच्या टी शर्ट घालणे किंवा मुद्दामून आपल्या गुरु महाराजांचे बीडवरती ते गोल लॅमिनेशन असतं तसले बिल्ले लावणे जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की मी अमुक अमुक गुरु महाराजांचा शिष्य. तर हे असलं प्रदर्शन करणं चुकीचं आहे. तर जिथं कमी भक्त असतात त्यांचे गुरु गुरु त्यांचे जास्त तिथे नसतात तर अशा लोकांवरच्या मनावरती दडपण आलं नाही पाहिजे आपल्या असल्या गैरवर्तणुकीद्वारे. त्यामुळे आपण नेहमी आपल्या गुरूंचं नाव सर्वांना सांगत फिरायला नाही पाहिजे. ते एखादी स्त्री आपल्या पतीशी प्रामाणिकपणे तिचा जर संपर्क असेल तर ती तिची संबंध गोपनीय ठेवते. त्याप्रमाणेच एक शिष्य सुद्धा आपल्या गुरुचा गवगवा करत फिरत नाही इकडं तिकडं. तो एकदम नम्रपणे आपल्या गुरूंच्या सेवेत लागलेला असतो आणि तो त्यांचा प्रचार स्वतःच्या वागण्याद्वारे करतो. जसं मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा मुलं घरात आगाऊपणा धिंगाणा मस्ती करतात त्यावेळेस आपण त्यांना पकडतो किंवा बाहेरचे व्यक्ती कोणी आले नसते पाहुणे वगैरे ते त्याला पकडतात आणि विचारतात तू कोणत्या शाळेत शिकतोस, तुझे शिक्षक कोण आहे. तर अशा प्रकारे जेव्हा मुलगा चांगला वागतो तर त्या शिक्षकांना त्याचा संतुष्टी वाटते. त्याचमुळे जर आपल्याला करायचं आणि आपल्या गुरूंना संतुष्ट करायचं तर आपण एका प्रामाणिक करू नये. तर पब्लिक मध्ये आपल्या गुरूंचा फोटो लावणे, त्यांचे कीर्तन वाजवणे मोठ्या मोठ्याने किंवा त्यांचे लेक्चर लावणे किंवा त्यांचेच फोटो लावणे मोठा मोठा हे अशा प्रकारे आपल्या गुरूंना प्रदर्शित करून आपण त्यांची किंमत कमी करू नये. तर यामुळे तिथं एक हरिभक्ती विलास मधला श्लोक संदर्भात दिलेला आहे. गोपयेत देवतम इष्टम गोपयेत गुरु आत्मना गोपयेत निच मंत्रम गोपयेने निच मालिका. तर व्यक्तींना 4 गोष्टी गोपनीय ठेवायला सांगितले. ते म्हणजे आपले इष्टदेव, दुसरे आपले गुरु आणि तिसरा आपला मंत्र, चौथी आपली माळ. या सर्व गोष्टी जपून ठेवलं पाहिजे आपण. तर आणि काय गोष्टी करायला नाही पाहिजे, गुरूंचा टी शर्ट घालणे किंवा गुरूंचे पोस्टर आपल्याच नावाने छापणे किंवा जपमाळ आहे किंवा जपाची जी थैली आहे त्यावरती आपल्या गुरुमांच्या फोटोंचं एम्ब्रॉयडरी करणे किंवा त्यांच्या नावाचे बिल्ले लावणे. तर अशा प्रकारे आपण अतिभक्ती दाखवून
गुरूंप्रती अति प्रामाणिकपणा आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करू नये, हे चुकीचे. तर चुकीचे आहे गुरूंच्या किंवा गुरूंच्या नावाने आपण मोठे मोठे कीर्तन वगैरे लावतो, तर ते सुद्धा चुकीचे. तर आपल्याला भान ठेवलं पाहिजे, त्या गुरूंचे शिष्य असतील तर त्यांना वाईट न वाटू नये म्हणून आपण आपल्या गुरूंचं तिथं जास्त गवगवा करू नये. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी असतो त्यावेळेस. तर काही लोक मुद्दामून आपल्या गुरु महाराजांचा फोटो ठेवतात, मग जे करून असली असतील त्यांना आपल्या गुरुप्रती आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. तर हे अशा प्रकारे आपण कुणावरतीही बळजबरी करून गुरुचा स्वीकार करायला लावू नये. तर आपल्या गुरूंची खरा प्रचार म्हणजे आपली वागणूक, आपलं वर्तन. जसं आंब्याच्या झाडाला गोड आंबे लागतात आणि बाबळीच्या झाडाला काठी येतात, त्या प्रकारे आपल्या वागणुकीवरनं आपल्या गुरूंची किंमत बाकीची जनता काढेल. त्यामुळे आपण आपलं वातावरण, आपलं वागणं एकदम संयमित ठेवलं पाहिजे, सारखं ठेवलं पाहिजे आणि त्याला कृष्ण भावना, जेणेकरून आपल्या गुरूंची निंदा नालस्ती होऊ नये. तर हे महत्वाचं आहे. तर आपल्याला काय करायचं आणि आपल्या गुरूंसाठी, गुरूंबद्दल सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने त्यांचे कीर्तन लावणे ते करू नये, सार्वजनिक ठिकाणी त्यांचे मोठे मोठे फोटो लावणे ते करू नये, सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या नावानं मोठे मोठ्याने जप करणे, त्यांच्या नावाने मोठे मोठे प्राणाती मंत्र म्हणणे जेणेकरून दुसऱ्यांना ऐकू येईल. तर अशी चुकीच्या पद्धतीने आपण हे स्वीकारून किंवा मोठा फोटो लावणे किंवा आपल्या गुरूंचं नाव इस्कॉन संस्थेखाली लावणे किंवा त्यांना उपाधी देणे, श्रीपाद, विष्णुपाद किंवा कृष्णकृपा मूर्ती, तर ह्या गोष्टीपासून आपण स्वतःला सावरले पाहिजे. इस्कॉन शिक्षा आणि दीक्षा गुरूंचे इस्कॉन दीक्षा आणि शिक्षा गुरूंचे फोटो. इस्कॉन मंदिरातील निवासी भक्त आपापल्या दीक्षा आणि शिक्षा गुरूंचे फोटो आपल्या आश्रमातील निजी कक्षात ठेवू शकतात, मात्र ते इस्कॉन मंदिराच्या परिसरात प्रदर्शित केलेले नसावे. विशेष कार्यक्रम यासाठी अपवाद आहे. इंटरनेट संकेतस्थळावर श्रील प्रभुपादांचे ठळक आणि मोठे चित्र असावे. इस्कॉन मंदिर केंद्राच्या व्यवस्थापकांनी काळजी घ्यावी, त्यांनी प्रकाशित केलेल्या संकेतस्थळांच्या पहिल्या पानावरच श्रील प्रभुपादांचा मोठा ठळक फोटो असावा. हा फोटो संकेतस्थळावर नमूद इतर व्यक्ती, डीपीसी, गुरु, मंदिर अध्यक्ष इत्यादी पेक्षा मोठा असावा आणि श्रील प्रभुपादांचे पूर्ण नाव त्यांच्या उपाधीसह नमूद केलेले असावे. कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, संस्थापक आचार्य, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. पुढचं ठीक आहे. तर आपल्याला इथं शिकवण्यात आलं आहे, तर आपण बघतोय पहिलं आहे उपाधी. श्रील प्रभुपाद ही फक्त श्रील प्रभुपादांसाठी किंवा कृष्ण कृपा श्रीमूर्ती ही जी उपाधी आहे ती फक्त श्रील प्रभुपादांसाठी, अन्य कोणासाठी नाही. त्यानंतर आपण शिकलो की जे आपण बोर्ड लावतो किंवा जे काही आपण ज्या ठिकाणी आपल्या संस्थेचं नाव प्रदर्शित करतो त्या ठिकाणी आवर्जून श्रील प्रभुपादांचं नाव असलं पाहिजे, संस्थापकाचार्य या नावाने. व त्यानंतर आपण शिकलो की व्यक्तींनी कशा प्रकारे आपल्या गुरूंचं नाव गोपनीय ठेवलं पाहिजे. तर आपल्या गुरूंचं नाव मोठं करणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे आणि ते नाव मोठं करू शकतो दोन प्रकारे. एक तर त्यांचे प्रामाणिक शिष्य बनून आणि दुसरं त्यांच्या प्रामाणिक शिष्यांचा आपण संबंध ठेवू, त्यांच्याशी संपर्कात राहू. तर ह्या गोष्टीद्वारे आपण आपल्या गुरूंचा महत्व वाढवू शकतो. आणि चौथी गोष्ट आहे आपल्या व्यवहारामध्ये येणाऱ्या गोष्टी, जसं आपलं बेडबॅग आहे किंवा आपले बेडबॅग वरची बिल्ले किंवा आपल्या मोबाईल मधला स्क्रीन सेव्हर, लॅपटॉप मधला स्क्रीन सेव्हर किंवा अन्य ठिकाणचे काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये आपण जे काही स्टोअर करतो त्या ठिकाणचे जे चित्र आहेत किंवा त्या ठिकाणचे जे गीत आहेत किंवा वैष्णव गीत आहेत त्या सर्वांना सार्वजनिक रूपात आपण नेलं नाही पाहिजे.
ते आपण आपल्या आपल्या छोट्या छोट्या समूहामध्ये आपल्या आपल्या गुरूंच्या शिष्यांच्या समूहामध्ये ते दाखवू शकतो. पण असं एकदम दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपसेल किंवा वाईट वाटेल अशा प्रकारच्या आपल्या गुरूंना आपण प्रदर्शित नाही करायला पाहिजे. तर ती सर्वात चुकीची गोष्ट. त्यानंतर आता आपण शिकतोय की इस्कॉन शिक्षा आणि दीक्षा गुरूंचे छायाचित्र ते शील प्रभुपादांपेक्षा छोटे असले पाहिजेत, त्यांच्यापेक्षा मोठे नसले पाहिजे. आणि सार्वजनिक ठेवताना आपण त्यांचे फोटो सुद्धा छोटे ठेवले पाहिजे. जर आपण तरी करतो तर आपण टेबलावरती शील प्रभुपादांच्या आपल्या गुरूंचा फोटो ठेवतो, तर आरती झाल्यानंतर ती फोटो आवर्जून आपण काढून परत जागच्या जागी ठेवली पाहिजे. असं नाही की तो फोटो दिवसभर राहील, लोकांना कळेल की कोणत्या गुरु महाराज शिष्याने कोणतं ड्रेसिंग केलंय. अशा प्रकारे आपल्याला आपल्या गुरूंचं प्रसिद्धी करायला नाही पाहिजे. तर भक्ती आणि भगवंतांप्रती आणि आपल्या गुरुजनांप्रती आदर हे आपल्या वागणुकीद्वारेच आपण देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला या जी सेवा आहे त्यात सतर्क असलं पाहिजे की आपण कशा प्रकारे आपल्या गुरूंना आपण प्रदर्शित करतो. चुकीच्या मार्गाने करू तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, पण जर आपण प्रामाणिक शिष्य झालो आणि प्रामाणिक शिष्य म्हणून आपल्या गुरु महाराज शिकवणीचं आपल्या जीवनात आपण उतरवलं आणि त्या प्रकारे आपण जर शुद्ध भक्त झालो तर त्याच्यासारखा प्रचार आणखी काही या जगात नाहीये. तर अशा प्रकारे आपल्या प्रचार कार्यक्रम जर आपल्या सेंटरमध्ये असतील तर शील प्रभुपादांच्या शेजारी आपल्या गुरूंचा फोटो ठेवणे किंवा भगवंतांच्या अल्टर समोर शील प्रभुपादांची मूर्ती न ठेवता आपल्या गुरूंची मूर्ती ठेवणे, तर असे हे चुकीचे प्रकार आपण करायला नाही पाहिजे. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपली गुरुभक्ती दाखवताना अन्य गुरूंच्या शिष्यांना दुखापत मानसिक किंवा शारीरिक ही होऊ नये याबद्दल भरपूर काळजी घेतली पाहिजे. व त्यानंतर आपण बघतोय की संकेतस्थळ म्हणजे आजकाल तर सर्वजण मोबाईल इंटरनेट अशा गोष्टी वापरतात, त्यामुळे साहजिकच आहे की ज्या गोष्टी इंटरनेटवरती येतात जास्त URL वगैरे असते किंवा काही वेबसाईट असतात, तर त्या ठिकाणी शील प्रभुपादांची छवी म्हणजे त्यांचं छायाचित्र हे मोठ्या प्रमाणात दाखवण्यासारखं असलं पाहिजे. त्याचं भरपूर तिथं वाव असलं पाहिजे. तर जे काही आपण संकेतस्थळ बनवतो तिथं कोपऱ्यामध्ये शील प्रभुपादांचा फोटो असला पाहिजे. इस्कॉनचं जिथं नाव असतं त्याखाली आंतरराष्ट्रीय कृष्ण महामंडळ संघ हे नमूद केलं असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण शील प्रभुपादांना सर्वसामान्य जनतेमध्ये प्रस्तुत करू शकतो. तर हे झालं शील प्रभुपादांच्या प्रस्तुतीकरण. आता पुढचा टॉपिक आहे इस्कॉन मधील भक्तांचे आंतरिक संबंध. यामध्ये आपल्याला शिकायला मिळते गुरूंच्या आधारावर भेदभाव आणि दुसरे परस्पर सहकार्याची भावना निर्माण करणे. तर आता आपण बघतोय पहिला मुद्दा घेतोय आपण गुरूंच्या आधारावरती भेदभाव. तर या ठिकाणी 2 प्रश्न विचारले आणि 2 चौकटी दिलेले आहेत, त्यात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. पहिला प्रश्न आहे इस्कॉन मधील आपल्या समक्ष घडलेला एक प्रसंग सांगा जेथे दीक्षा आणि शिक्षेच्या आधारावर अयोग्य भेदभाव केला गेला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गुरुच्या आधारावर एखाद्या गुरुचा अयोग्य उद्धव केल्याने इस्कॉनला कोणत्या दीर्घकालीन परिणामाचा सामना करावा लागेल. या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही या चौकटीत लिहा. तर तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देतो.
उत्तर लिहा. कृष्णा, हा बोला. सध्या सर्व इस्कॉन शिला प्रभुपादांना सेंटर व उगम मानून काम करीत आहे. पण एखाद्या गुरुचा एक उदो केल्यामुळे ते गुरु व त्याचे शिष्य यांचा वेगळा ग्रुप व त्यांचे वेगळे मंदिर तयार होऊ शकते. इस्कॉन मध्ये गुरुच्या आधारावर फूट पडू शकते. मी व माझा गुरु ही भावना अयोग्य आहे. त्यामुळे सर्वांना शिला प्रभुपाद व परंपरेचा विसर पडू शकतो. तर तुमच्या समोर काही प्रसंग घडलेला आहे? नाही, प्रसंग नाही घडलेला. आणि प्रसंग घडला तरी नाव नका सांगू, फक्त तुम्ही तो प्रसंग सांगा, नाव न घेता. प्रसंग नाही घडलेला. ओके ओके. तर मराठीमध्ये एक म्हण आहे, धुऱ्याने शेत खाल्लं. तर शेत वाटावाटीमध्ये एवढे धुरे निर्माण झाले, ते शेतात फक्त धुरेच राहिले, शेतच नाही राहिलं शेती करायला. तर अशा प्रकारे आपण आपल्या गुरूंच्या नावाने किंवा आपल्या भक्तांच्या समूहाचा जर आपण ग्रुप करायला लागलो, तर त्याद्वारे आपण आपल्या संस्थेला पुढे नेण्याऐवजी ही संस्था ठप्प पडेल. त्यासाठी महत्वाचं आहे की आपापल्यामध्ये एक मित्रता असली पाहिजे. तर प्रभुपादांचा एक आदेश होता की तुम्हाला जर माझ्यावरती प्रेम दाखवायचं असेल, तर ते प्रेम तुम्ही तुमच्या एकमेकांमध्ये कशा प्रकारे सहकार्य करताय, त्याद्वारेच तुम्ही मला तुमचं प्रेम दाखवू शकता. जसं एका गुरुला 2 शिष्य असतील आणि 2 शिष्य जर गुरूंचे चरण मसाज करतायत, पाय मसाज करतायत, तर एका शिष्याने आपल्या गुरूंच्या उजव्या पायाचा मसाज करत असेल, दुसरा शिष्य गुरूचा डावा पाय मसाज करत असेल, तर उजव्या पायाचा मसाज करणाऱ्या शिष्याने आपल्या गुरूंना छान वाटावं म्हणून चांगलं मसाज करतोय, आणि तो दुसरा जो शिष्य आहे त्यांनी गुरु महाराजांचा मसाज करतोय ते बघवत नाही, त्यांच्या प्रती ईर्ष्या मिळवते, तो डाव्या पायाला चिमटा काढतो, जेणेकरून गुरूंना वाटलं पाहिजे की हा शिष्य चिमटा काढतो. आणि त्या प्रकारे डाव्या बाजूचा शिष्य सुद्धा उजव्या पायाला चिमटा काढत असेल की त्याला वाटतं की माझ्याकडे फक्त डावा पाय आहे आणि तीच माझी एक भक्ती करण्याचं साधन आहे, उजवा पाय माझं साधन नाहीये, म्हणून तो उजव्या पायाला चिमटा काढला. तर चिमटा ते काढतायत कुणाला? कुणाला चिमटा काढतायत ते? गुरु महाराजांना. तर आपल्याला माहित असलं पाहिजे की बाबा इस्कॉन ही संस्था प्रभुपादांची, ते गुरु त्यांचा उजवा पाय, हा गुरु त्यांचा डावा पाय, मग मी या गुरुचा त्रास देईन, त्या गुरुच्या भक्तांना त्रास देईन किंवा त्यांना कमी लेखेन. तर आपण असं करू तर आपण शेवटी शिल प्रभुपादांनाच दुःख देतोय, ह्याचं भान आपल्याला ठेवण्यात आलं पाहिजे. माझं करण्यात अर्थ नाही. तर अशा प्रकारे आपण भक्तांमध्ये भेदभाव करणे, त्यांच्या रंगावरती भेदभाव करणे, किंवा ते कोणत्या देशाचे आहेत त्याच्यावरती भेदभाव करणे, त्यांना कोणती भाषा आहे त्याच्यावरती भेदभाव करणे, तर अशा प्रकारे आपण भेदभाव करून अन्य गुरूंच्या शिष्यांना दुःखी करायला नाही पाहिजे. तर एकदा श्रील प्रभुपादांचे एक वरिष्ठ शिष्य होते भक्तितीर्थ महाराज, ते आफ्रिकाचे भक्त होते, आफ्रिकेवरून, आणि आफ्रिकेमध्ये असल्या कारणाने त्यांची शरीराची त्वचा एकदम काळी कुट्ट होती. आणि ते जेव्हा भक्तांबरोबर शिकागोला आले तेव्हा जे बाकीचे अमेरिकेतले भक्त आहेत ते एकदम गोरेपान असायचे. मग ते गोरेपान भक्त या भक्तितीर्थ महाराजांना खाली पाडून बोलायचे
तर तेव्हा त्यांना फार दुःख झालं आणि ते प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांना म्हटले, प्रभुपाद मला इथं नाही राहायचंय. हे सगळे तुमचे शिष्य, बाकीचे जे माझे गुरुबंधू आहेत, ते मला माझ्या रंगाने चिडवतात. तर मला इथं नाही राहायचं, मी जातो दुसरीकडे कुठेतरी. तर प्रभुपाद म्हटले, अरे ते जरी तुला रंगाने चिडवत असतील तरी तू का स्वतःला शरीर समजतोस? तू कशाला तुझा तो रंग समजतोस? तर ते जर मूर्ख आहेत असं वाटतंय तुला, तर तू पण काही कमी, तू त्यांचं जे वक्तव्य आहे ते तू फार गंभीरतेने घेतलेलंस. मी दिलेली शिकवण गंभीरतेने घेतली असते तर तुला हा त्रास झालाच नसतो. जेव्हा तुला कळेल की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, तर हे शरीर काळं असो, आफ्रिकन असो, इकडचं असो, तिकडचं असो, त्याचा आत्म्याशी काही एक संबंध नाही. त्यांनी कृष्ण भक्ती करण्यासाठी कुठलंही शरीर, कुठलीही अवस्था हे बाधा करू नाही शकत. तसं आपण बघतो, गजेंद्र हे पशुच्या शरीरात होते किंवा जळभरत हे हरणाच्या शरीरात होते. तर असं एक सांगितलं जाते, एक श्लोक आहे, तुम्हाला मी दाखवतो. ही पद्यावलीमध्ये एक श्लोक येतोय. मला शेअर कराल ना स्क्रीन, किंवा तुमच्याकडे वेदाभ्यास आहे का? वेदाभ्यास प्रभूजी गुगलवर आहे का प्रभूजी? भागवतम मधला आहे का प्रभूजी? तो पद्यावली मधला श्लोक आहे. तुम्ही शेअर करू शकता प्रभूजी? हो चालेल. हो. तर हा श्लोक आहे, व्याधस्य आचरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का, कुब्जाया किम नाम रूपम अधिकम किम तत्सुधामो धनम, वंशो कौम विदुरस्य यादव पतेर उग्रस्य किम पौरुषम, भक्त्या तुष्यन्ति केवलम न च गुणेर भक्ति प्रियो माधव. तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी व्याध एक शिकारी होता, त्याचे काय पुण्य होते. ध्रुव हा एवढा लहान होता
त्याच्यामध्ये कुठला समंजसपणा होता? किंवा गजेंद्र जो एक गजेंद्र एक हत्ती होता, त्याच्यात कुठे ज्ञान होतं? किंवा कुब्जा ही कुठे सुंदर होती? किंवा सुदामाकडे तो धनी नव्हता आणि विदुर हा ह्याचा जन्म फार मोठा नव्हता. तसंच उग्रसेनांचं पुरुषार्थ काय होता? तर ह्या सर्व गोष्टी ह्या भक्तांकडे नव्हत्या, तरी भगवंतांनी त्यांच्यावरती कृपा झाली भगवंतांची, ती फक्त त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्या भौतिक गुणामुळे नाही. त्यामुळे भगवंत जे बघतात आपल्यामध्ये ते म्हणजे आपल्यात किती भक्ती. तर भगवंतांना भक्तीमधला एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अद्वेष्टा. तर भक्तांचं सर्वात पहिलं लक्षण आहे तो द्वेषी नसतो, त्याच्यात अहंकार नसतो, तो मित्रवत असतो, सर्वांशी मित्रता असते त्याची. तर अशा प्रकारे आपल्या या इस्कॉन संस्थेमध्ये आपलं वागणं असलं पाहिजे. तर काही जण आपल्या गुरूंच्या शिष्यांना चांगलं संबंधित होतात आणि बाकी शिष्यांना बिलकुल लक्ष नाही देत. तर अशा प्रकारे भेदभाव निर्माण करून आपण आपल्या संस्थेला संकटात जसे अनेक प्रकार आहेत भेदभाव करण्याचे. ते म्हणजे आपल्या गुरु महाराजांच्या मंदिराला जास्त डोनेशन देणं, दुसऱ्या गुरूंच्या मंदिराला डोनेशन देणं, किंवा आपल्या मंदिरामध्ये जर आपल्या गुरुचा कार्यक्रम असेल तरच जाणं, दुसऱ्या गुरूंचा कार्यक्रम असेल तर नाही जाणं, न जाणं. किंवा आपले गुरु आले तेव्हा रांगोळी काढणे, मोठे मोठे प्रकारे सजवणे, दुसरे गुरु आल्यानंतर आपण बिलकुल त्यांचं स्वागत न करणं. तर अशा प्रकारे आपल्या गुरूंचा जय जयकार करणे, या गोष्टी करून आपण भक्तांच्या समूहामध्ये राजकारण निर्माण करू नये. तर अशा प्रकारे जर आपण राजकारण करू तर ही संस्था विभाजित होऊन जाईल. या संस्थेला कलीद्वारे आपाप लावून माया आपल्यावरती हल्ला करेल. तर आपली ताकद भगवंतांची संस्था पुढे नेण्याऐवजी आपापसात भांडण्यामध्येच आपली ताकद खर्च होईल. त्यामुळे आपण सर्व भक्तांना, सर्व गुरुजनांना आदर दिला पाहिजे आणि आपल्या गुरूंना आदर दिलाच पाहिजे. तर प्रत्येक गुरु सांगतात त्यांच्या प्रवचनामध्ये, जर तुम्हाला मला आदर दाखवायचा असेल तुम्ही माझ्या गुरुबंधूंना आदर द्या. तर त्यामुळे जर जो काही प्रामाणिक शिष्य आहे, प्रामाणिक गुरु असतील, त्यांना पण त्यांची पण इच्छा असते, मनोभावना असते की माझ्या शिष्यांनी दुसऱ्या गुरूंच्या शिष्याबरोबर चांगलं सहयोग ठेवला पाहिजे. आणि त्याच प्रकारे माझ्यावरती जशा प्रकारे प्रेम करतात त्याच प्रकारे माझ्या गुरुबंधूवरती त्यांनी प्रेम करायला शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण वागू तरच आपली ही संस्था पुढे जाऊ शकेल, नाहीतर आपली संस्था मागे पडेल. आपापसात भांडणामुळे काही ठिकाणी सेंटर हे माझ्या गुरुची जागा आहे, तुझ्या गुरुची जागा नाही, मग अशा गुरुवादामुळे भरपूर अशी सेंटर जिथं प्रचार होत नाही, कारण त्यांच्याकडं ते लोकेशन घेऊन बसतात पण तिथं ते स्वतः प्रचार करतात. आणि दुसरे गुरूंचे शिष्य आले ते प्रचार करतात तर त्यांना ते अडथळे आणतात. ते म्हणतात तुमचा हा एरिया तुमचा नाही, हे प्रभाग आमचा आहे, तुमचा प्रभाग तिकडे आहे. तर अशा प्रकारे आपण आपापसामध्ये असे भावना निर्माण करून, वैरपणा निर्माण करून, एक दुसऱ्याची निंदा करत, जे नवीन भक्त संस्थेत हे सर्व गोंधळ बघून ते विचार करतात की भौतिक जगामध्ये सुद्धा अशीच भांडणं आहेत आणि ते पण सुद्धा अशीच भांडणं आहेत, तर भौतिक जगात आणि ह्या आध्यात्मिक जगात, त्यामुळे ते परत भक्ती मार्गावरून परावृत्त होऊन ते परत भक्ती मार्गातून परावृत्त होऊन ते परत भौतिक मार्गात जुडतात. अशा प्रकारे कोणाला आपण इस्कॉन संस्थेत तर आणलं नाही, पण आपण इस्कॉन संस्थेमध्ये घालून बसलो.
तर आपण प्रभुपादांच्या शिष्यांची संख्या वाढवत नाही, पण त्यांच्या भक्तांची संख्या आपण कमी करतो. तर हे सर्वात मोठं वाईट कार्य. त्यामुळे आपल्याला आपल्या आपल्या गुरुबंधूंशी, परस्पर दुसऱ्या गुरूंच्या शिष्यांशी चांगला संबंध आला पाहिजे. तर ही सर्वात महत्वाची. तर आपले जे संबंध चांगले असतील एकमेकांमध्ये, तरच विकास होऊ शकतो. तर जर आपण सर्व एकत्र आलो, कोणत्याही गुरुंना, कोणीही शिष्य असो, काही असो, आपल्याला श्रील प्रभुपादांची संस्था पुढे न्यायचं, आंदोलन पुढे न्यायचंय, अशा प्रकारे जेव्हा आपण विचार करतो, तर आपल्यात जी शक्ती संचारते, त्याद्वारे आपण भरपूर जणांना भक्तीत आणू शकतो. आणि प्रभुपाद सुद्धा म्हणतात की मी असं घर बनवलंय की ज्यामध्ये सर्व जग राहू शकतं. मग त्या जगामध्ये बाकीचे गुरूंचे शिष्य पण, मग त्याच्यामुळे आपण असा भेदभाव करू नये. तर प्रभुपाद म्हणायचे की माझी मंदिरं काय आहेत, वैकुंठाचे राजभवन आहेत आणि दूतावास आहेत. तर जसं वैकुंठातलं वातावरण आहे तसंच माझ्या मंदिरात वातावरण आहे. आणि आपण 3ऱ्या स्कंदामध्ये बघतो की जेव्हा भ्रमर, एक छोटा भ्रमर भगवंतांच्या माळेवरनं त्याचं मध खात खात तो भगवंताचं नाव घेत एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती तो धुंद होऊन पडत असतो, त्यावेळेस त्याच्या मधुर मुखातनं एक भ्रमर गीत निघतं असं, आणि त्यावेळेस तो कृष्णाचं नाव घेत असतो, कृष्ण 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 कृष्ण. तर अशा प्रकारे जेव्हा तो भ्रमर त्याचं एवढं एकदम त्याचा एकदम आवाज, बेसूर आवाज असतो, पण तो भगवंतांचं गुण गातो, तर अशा वेळेस जे सुरेल गाणारे पक्षी आहेत ते सुद्धा शांत बसतात आणि ते त्या ठिकाणी पूर्ण वातावरण एकदम शांत होतं. फक्त त्या मधमाशीचा आवाज येत असतो, गुंजन, त्याचं गुंजन, गुंजून रे भ्रमरा, भ्रमराचं नुसतं गुंजन ऐकू येत असतं कृष्णाच्या नावाने, कृष्ण 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 असं. तर त्यावेळेस मोठे मोठे दिग्गज गाणारे जे लोक आहेत, मैना, कोकिळा किंवा मोर, हे सर्व शांत बसतात आणि ते सर्व आपले कान टवकारून या मधमाशीच्या, भगवंतांच्या प्रेमातले गाणारे जे बेसूर सूर आहेत ते सुद्धा ते प्रेमाने ऐकतात. वस्तुतः बघायला गेलं तर एकदम सुरेल जरी कोणी गात असेल आणि ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी नसेल किंवा भगवंतांसाठी नसेल, तर तो आवाज बेसूरच आहे. ते आसुरिक आवाज आहे. आपण बघतो इतके मूव्ही स्टार किंवा फिल्मामध्ये इतके सारे लोक गाणे गात असतात, त्यांचा आवाज जरी मधुर वाटत असेल तरी ते आवाज आपल्याला जवळ नेत नाही. पण तेच जर समजा आपले भक्त असतील आणि त्यांच्यात जरी आवाज नसेल, पण ते भगवंतांची त्यांच्यात पूर्णपणे परिपक्वता आलेली भक्तीची, आणि असे महान भक्त जर भगवंतांचं गात असतील तर आपल्याला ते आवर्जून ऐकलं पाहिजे. तर ह्यामुळे आपल्या संबंध चांगले असले पाहिजे. तर आपल्या एकमेकात सहकार्य ठेवलं पाहिजे. तर जेव्हा केव्हा दोन भक्तांमध्ये किंवा दोन भक्तांच्या समुदायामध्ये जेव्हा केव्हा तिथं तर्क उत्पन्न होतात किंवा विवाद उत्पन्न होतात, तर ते विवाद जर आपापसात मैत्रीपूर्ण व्यवहार असेल तर आपण सोडू शकतो. जर तसं नसेल तर आपल्याला एका वरिष्ठ वैष्णवामध्ये, ज्यांच्यामध्ये दोघांचाही विश्वास आहे, अशा वरिष्ठ वैष्णवांना जाऊन ते दोन्ही भक्तांच्या समुदायाने भेटलं पाहिजे आणि ते तिथे भेटून त्यांच्यातला जो विवाद आहे तो त्यांनी संपुष्टात आणलं पाहिजे, त्याच्यावरती निराकरण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे इस्कॉन संस्थेला जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपण कशा प्रकारे वाचू? जेव्हा भक्तांमध्ये विवाद निर्माण होतात किंवा दोन समुदायामध्ये विवाद निर्माण होतो, तर त्यावेळेस आपण त्यांना या विवादांना कसे बाहेर आणू शकतो त्याच्याबद्दल तुम्ही या पुढच्या रकान्यामध्ये लिहा. तुम्ही या कोर्समधून काय शिकलात तिथं मोठा रकाना दिसतो ना, तिथं तुम्हाला लिहायचं आहे की दोन भक्तांच्या समुदायामध्ये किंवा दोन भक्तांमध्ये जेव्हा मतभेद निर्माण होतात किंवा विवाद निर्माण होतात, त्याचं निराकरण आपण
कशा प्रकारे करू शकतो, तर त्याबद्दल तुम्ही एका 5 मिनिटात लिहा. हरे कृष्ण. हा, तर लिहा. कोणी लिहिलं?
हरे कृष्ण कोणी लिहिलंय का? कोणी सांगू शकेल? जेंट्स पार्लरवर न्यावं लागेल दाढी तुमच्या काढायला. काय म्हटले? कोणच सांगतो. हरे कृष्णा प्रभू. हा येस प्रभू. हा प्रभू, जेव्हा दोन भक्तांमध्ये मतभेद किंवा वादविवाद होतील तेव्हा अशा वेळी वरिष्ठ भक्तांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर करावा. त्यांनी दोघांनाही बाजूला घ्यावे आणि त्यांचे काय प्रश्न आहे किंवा त्यांचे काय आहे ते जाणून घेऊन त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडावं. आणि त्यांनी म्हणजे सर्वांसमोर प्रदर्शन करू नये त्यांचं जे काही आहे मतभेद. आणि त्यांचं जर अशा प्रकारे वरिष्ठांशी त्यांचे मतभेद असतील तर त्यांच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे. कनिष्ठ लेवलवर नाही करू शकणार. छान छान. आणखी काय? आणखी कोणी लिहिलं? तर आपण परस्पर आणि आपापल्या भक्तांच्या संघामध्ये सुद्धा जर कॉन्फ्लिक्ट असतील किंवा मतभेद असतील किंवा भांडणं असतील, या गुरूंच्या शिष्यांशी त्या गुरूच्या शिष्यांशी भांडणं असतील, तर ते सुद्धा कसे आपण सोडवू शकतो त्याबद्दल पण सांगा. आता अमुक गुरूंचे शिष्य असतील एक ग्रुप, एक आणि दुसऱ्या गुरूंचे शिष्य असतील, त्यांचं ह्यांच्याशी जमत नाही, ह्यांचं त्यांचं जमत नाही, मग दोघंही पण आपापले सेंटर उघडतात एकाच ठिकाणी एका गावामध्ये आणि ते लोकांना खेचतात, तू आमच्या सेंटरला आहे, त्याला म्हणतात त्या सेंटरला आहे. मग तो जो नवीन भक्त आहे तो दोन्ही सेंटरचे भांडणं किंवा दोन्ही सेंटर एक दुसऱ्याला शिव्या घालतात. या सेंटरला तू जातो तर त्या सेंटरबद्दल शिव्या घालतात, त्या सेंटरला तू जातो तर त्या सेंटरबद्दल शिव्या घालतात. मग अशा वेळेस तो व्यक्ती काय समजतो की हे कृष्ण भक्ती करायलाच नाही पाहिजे. इतकं जर लोक भांडणं करत असतील त्यापेक्षा आपण आपल्या घरी राहिलं बरं, असं त्याला वाटेल. तर असं न होऊ नये म्हणून आपण आपापसातले संबंध आहेत ते कसे चांगल्या प्रकारे आपण स्थापित करू शकतो, त्याबद्दल काय उपाययोजना आहे का ते त्याबद्दल सांगा. एक परस्पर आणि एक दुसरा आहे आपल्या भक्तांचा जो संघ आहे त्यांच्यामधला जो मतभेद असेल त्याला कसं आपण निराकरण करू त्याबद्दल सांग. हरे कृष्णा. मी बोलू का? सांगू का प्रभूजी? हा सांगा. प्रभूजी, राधेश्याम प्रभू बऱ्याच वेळा त्यांच्या लेक्चर मध्ये सांगतात जसं की आपल्या इस्कॉन पुण्यामध्ये बरेचसे दीक्षा गुरु आहेत, बरेचसे दीक्षा गुरूंचे शिष्य आहेत. तर बऱ्याच वेळा भक्त जर कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर गुरूंचे जर भक्त यात्रेला जात असतील तर बाकीचे जे भक्त आहेत, बाकीचे गुरु महाराजांचे जे शिष्य आहेत ते भक्त मंदिराचा सांभाळ करतात किंवा हे जे भक्त जेव्हा जातील त्यांच्या यात्रेला तेव्हा बाकीचे भक्त कोऑपरेशन करतील. तर अशा प्रकारचं कोऑपरेशन सुद्धा आपण भक्तांमध्ये ठेवू शकतो. छान सांगितलं. आणखी कोणी आहे का? अजून कोणाला सांगायचे? तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्या इस्कॉन मध्ये आता भरपूर जण वेगवेगळ्या गुरूंकडनं दीक्षा घेतील, कारण प्रभुपादांनी त्यांच्या भरपूर शिष्यांना गुरु केलेले आहे आणि पुढे चालून भरपूर शिष्य होतील भरपूर. तर सर्वांना एकत्र कसं राहायला पाहिजे ते शिकता आलं पाहिजे. तर जेव्हा दोन स्तरावरती आपण आता विचार करतोय, पहिला आपापल्यामध्ये जमत नसेल तर किंवा दोन ग्रुपमध्ये जमत नसेल तर आपल्याकडे 3 पर्याय आहेत. पहिला आहे शांत बसणं आणि बघत बसणे, काही बोलायचं नाही, काही शांत बसायचं. तर असं करून सुद्धा आपल्याला आपल्या मधला जो मतभेद आहे त्याचं निराकरण होणार नाही, कारण शांत बसून
अजून आपल्या मधला गैरसमज जास्त वाढत जाईल आणि लोकांना वाटेल की तुम्ही शांत बसलाय, त्याचा अर्थ काय की तुम्ही मौनम संमती लक्षणम, तुम्ही खरेच दोषी आहात असं स्थापित होईल. त्यामुळे शांत बसणं सुद्धा हे निराकरण नाही. किंवा एकमेकाशी जोरजोरात भांडणे, ज्याचा आवाज मोठा आहे तो जिंकेल, असं एकमेकाला शिवीगाळ करणे आणि मी मोठा तू हे ते, असं एकदम क्रूर किंवा हिंस्र रूपाने काही काही ठिकाणी ते हातापायाने मारामारी करतात, दात पाडतात. तर अशा प्रकारचं वागणं सुद्धा, ह्यानी सुद्धा मतभेद किंवा आपसातला गैरसमज त्याचं निराकरण होत नाही. तर सायलेन्स किंवा व्हायलेन्स हे दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला निराकरण, आपल्याला आपल्यात असलेलं गैरसमज दूर करायचं हे मोठं ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण एकमेकांना बद्दल जाणणं महत्वाचं आहे. तर आपल्या दोन्ही पक्षांचा ज्या व्यक्तीवरती विश्वास आहे त्या व्यक्तीकडे त्यांनी जायला हवं आणि मग ती व्यक्ती त्या दोघांकडनं त्यांच्या बाजू ऐकून घेते. तर इस्कॉन मध्ये एक ग्रीव्हन्स नावाची मिनिस्ट्री, जिथं भक्तांचे काही आपापसात तंटे असतील, वादविवाद असतील, त्याचं निराकरण करण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी असते. तर तिथं जाण्याची तर काही आवश्यकता नाही. त्याच्या आधीच आपल्या जे लोकल सेंटर आहे तिथं, जिथं कोणी प्रामाणिक भक्त असतील, वरिष्ठ भक्त, काउन्सिलर किंवा मंदिराचे व्यवस्थापक, अशा व्यक्तींकडे आपण जाऊन आपलं मनातल्या गोष्टी सांगायला हव्या. मग ती व्यक्ती त्या दुसऱ्या पक्षाला सुद्धा बोलून घेईल, त्यांच्याकडनं पण ते ऐकतील आणि मग ते दोघांमधले दोष जे आहेत ते जाणून घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा प्रकारे जेव्हा आपण, आपलं ध्येय आहे की आपल्यातली भांडणं आपल्याला संपवायची, तर ते महत्वाचा उद्देश असला पाहिजे. मग आपल्यात एकमेकाची काळजी घेणे ते महत्वाचं आहे. जसं आपण बघतो की कोणत्याही बिल्डिंग मध्ये आग लागू नये म्हणून तिथं सर्व ठिकाणी फायर ब्रिगेडचे हे लावलेले असतात, सिलेंडर वगैरे, पाईपलाईन वगैरे लावलेले. ते ह्यासाठी नाही लावले जात की आग लागावी म्हणून, ते ह्यासाठी लावतात की आग लागली तर त्याला वाचवण्यासाठी. त्यामुळे आपण सुद्धा आपल्यामध्ये मतभेदात परस्पर मतभेद होण्याची वाट बघायला, पण आपण आपल्यामध्ये चांगले संबंध निर्माण करायला पाहिजेत. ते संबंध आपण निर्माण करू शकतो जे आपण उपदेशामृतमध्ये गोस्वामी सांगतात, ददाती प्रतिगृह्णाती गुहेमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजते चैव षड्भी प्रीती लक्षण. तर हे 6 प्रकारचे भक्तांमधले जे आदान प्रदान आहेत, म्हणजे भक्तांना काही देणं, भक्तांकडनं काही घेणं, भक्तांना खाऊ घालणं, भक्तांकडनं प्रसाद खाणे आणि भक्तांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगणे आणि भक्तांकडनं त्यांच्या मनातल्या गोष्टी ऐकणे. अशा प्रकारे जेव्हा आपण हे 6 गोष्टी करू तेव्हा आपापले संबंध एकदम मधुर होतात. तर हे आपण करायला हवं. ते असं नाही की भांडणं झाली त्यानंतरच आपण नाही का त्याचं उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न. तर भांडणं होण्याची किंवा एकमेकात मतभेद निर्माण होण्याची परिस्थितीच आपण उत्पन्न करू नये. तर हे महत्वाचे. तर वेगवेगळ्या गुरूंचे जेव्हा शिष्य असतात तेव्हा त्यांच्यात आपापसामध्ये प्रेम उत्पन्न होण्यासाठी काही काही गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं व्यासपूजा, अमुक गुरूंचा व्यासपूजा असेल तर बाकीचे भक्तांनी पण त्या व्यासपूजेमध्ये सहकार्य करायला पाहिजे, त्याचं कुकिंग करायला पाहिजे, त्यांचं सर्विंग करायला पाहिजे. त्यांच्या गुरु महाराजांना श्रद्धांजली, म्हणजे त्यांच्या गुरु महाराजांना आदरांजली, त्यांच्यासाठी काही बोलले पाहिजे 4 शब्द वगैरे.
तर अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या आपल्या गुरु महाराजांची व्यासपूजा छान प्रकारे सर्वजण मिळून जर साजरा करत असतील तर त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध उत्पन्न होतील. आणि आपण सुद्धा आपल्या गुरूंबद्दल आपल्याला सर्व काही माहित आहे, त्या प्रकारे दुसऱ्या गुरुमध्ये सुद्धा काय काय चांगले गुण आहेत त्याचं सुद्धा आपल्याला आकलन करायला हवं. तर हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा वेगवेगळ्या गुरूंचे वेगवेगळ्या शिष्यांचे गुरु मंदिरात येतात तेव्हा आपली आवर्जून तिथे उपस्थिती असली पाहिजे. असं नाही की माझे गुरु जेव्हा मंदिरात येईल तेव्हाच मी मंदिरात जाणार, बाकीचे गुरु आले तर मी जाणार, पोळी टाकणार नाही, मी काय हार बनवणार नाही, मी काहीच करणार नाही, असं नसतं. प्रत्येकाने प्रत्येकाच्या गुरुचा आदर सन्मान करायला हवाय. मिळून मिसळून आपण वरिष्ठ शुद्ध भक्तांचा आदर सत्कार केला पाहिजे, जेणेकरून कृष्ण प्रसन्न होतील आणि अशा प्रकारे आपली भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती होईल. तर हे महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण आपल्या मंदिराचं संकेतस्थळ किंवा वेबसाईट बनवतो, मंदिरातले शिष्य आहेत वेगवेगळ्या गुरूंचे, त्यांच्या गुरूंची पण त्यात माहिती आपण लिहिली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण लोकांना गुरूंकडनं दीक्षा घ्या म्हणून जबरदस्ती नाही करायला पाहिजे, पण त्यांना आपण त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या मनाच्या निर्धारानुसार त्यांच्या भावना ज्या गुरुशी ज्यांचं जमतंय त्यांना प्रेरणा मिळते अशा गुरुकडनं त्या व्यक्तीला दीक्षा घेऊ द्यायला पाहिजे. तर हे महत्वाचं आहे. आणि आपण कोणत्याही प्रभुपादांच्या शिष्याकडनं आपली दीक्षा झाली तरी चालेल, पण आपण सर्व मिळून एकाच संस्थेत आहोत ह्याची जाणीव आपल्याला निर्माण झाली पाहिजे. असं आपण नाही की एका गुरुकडनं दीक्षा घेतली तर आपण इस्कॉनच्या बाहेर गेलो, असं नाही. तर आपल्या या वेगवेगळ्या गुरुद्वारे आपल्याला कृष्ण भक्ती मिळते, तर त्याचा आपल्याला आदर सन्मान करून आपापसात वैरभावना निर्माण करता मित्रभाव निर्माण करून या संस्थेला पुढे घेऊन जायला पाहिजे. तर हे महत्वाचा टप्पा आहे. या कोर्समध्ये आपल्याला शिकायला काय मिळतं की एक प्रामाणिक शिष्याची लक्षणं काय, प्रामाणिक गुरूंची लक्षणं काय, गुरु पद्धती कशी आहे, शिष्यांची पद्धती कशी आहे, शिष्यत्व कसं स्वीकारतात, शिष्य बनण्याचे काय लक्षण आहेत, शिष्य बनण्याचा कालावधी काय, शिष्य बनण्याची प्रक्रिया काय, शिष्यांचे नियम काय आहेत, शिष्य गुरूंची कशी निवड होते इस्कॉन संस्थेमध्ये, आध्यात्मिक गुरु जर पतित झाला तर त्याचा कसा त्याग करतो आपण, आणि इस्कॉन संस्थांमध्ये गुरूंची प्रस्तुती कशी करायची, शील प्रभुपादांचं काय स्थान आहे, आपल्या गुरूंचं काय स्थान आहे, आणि आपल्या बंधू बरोबर अन्य गुरूंचं आपण प्रदर्शन कसं करतो सोसायटी समाजामध्ये, आणि त्याचबरोबर आपण गुरूंच्या नावाखाली भेदभाव निर्माण न करता एकत्र सहयोगाने आणि आपापसात परस्पर चांगल्या संबंधाद्वारे आपण ह्या संस्थेला शील प्रभुपादांचं त्याचे विभाजन न करता त्याचं एकीकरण करून ही संस्था पूर्णपणे आपल्या सहकार्याने पुढे नेणं ही प्रत्येक इस्कॉनच्या भक्ताची जबाबदारी. तर हा आपल्याला या कोर्सद्वारे प्राप्त होतो. तर भरपूर धन्यवाद, तुम्ही शांतपणे हा कोर्स केलात. काही कुणाला प्रश्न असेल तर विचारा. श्रेया माताजींना काहीतरी प्रश्न होता, विचारा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माझा असा प्रश्न होता की ते गुरूंना प्रस्तुत करणे त्या प्रकरणामधला, की शिष्याने आपल्या गुरुचा बाजार मांडू नये. तर त्याच्यात असं होतं की शिष्याने आपले इष्टदेव, गुरु, मंत्र आणि जपमाळ यांचा बाजार मांडू नये. तर यातलं जे इष्टदेव आणि मंत्र आहे तर ते मला समजलं नाही, म्हणजे कसं ते, कारण की आपण भगवंतांची सेवा करतो ना, तर मग इष्टदेव म्हणजे कुठले असं? आपले इष्टदेव कोणी?
तर सर्व इस्कॉन संस्थेमध्ये सर्वांचे इष्टदेव राधाकृष्ण गौरनिताई जे जे आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या आपल्या सेंटरमध्ये जे काही विग्रह आहेत ते आपले इष्टदेव आहेत. तर आपले आता कोणी वृंदावन चंद्रांचे भक्त असतील तर ते जर समजा दुसऱ्या पंढरपूरला गेले किंवा दुसऱ्या अन्य ठिकाणी गेले तर तिथं जाऊन आपल्या भगवंतांचं गाजावाजा करून त्यांच्या तिथल्या भक्तांना त्यांच्या जे भगवंत आहेत त्यांची ती सेवा करतात. राधा पंढरीनाथ किंवा समजा राजबिहारी किंवा श्याम सुंदर किंवा राधा माधव, तर अशा भक्तांना आपण आपल्या इष्टदेवाबद्दल सांगून दुखी करू नये. कळालं तुम्हाला इष्टदेव म्हणजे काय? हो प्रभूजी. तर आपण आपल्या जे काही आपल्या सेंटरचे जिथे असतील त्याच्याप्रती आपल्याला प्रेम असलं पाहिजे आणि त्यांची सेवा करायचं आपल्याला. कारण प्रभुपादांनी आपल्याला ती भगवंतांचे विग्रह आपल्याला दिले ज्यांची आपण सेवा करतो. पण जर समजा आपण दुसरीकडे शिफ्ट झालो वगैरे झालो तर तिथं जाऊन आपण आपल्या इष्टदेवाबद्दल जास्त हे करू नये जेणेकरून दुसऱ्यांना दुःख नाही वाटलं पाहिजे काय हे आणि काय चालू केलं. आणि त्यानंतर दुसरं काय होतं इष्टदेव आणि मंत्र. तर आपल्या गुरूंचे प्राणाती मंत्र असतात ते आपण आपल्या मनात म्हणायला पाहिजे. मोठमोठ्याने ओढून बाकीच्यांना ऐकू जाईल असं नाही बोललं पाहिजे कारण दुसऱ्या गुरु महाराज शिष्य सुद्धा तिथं असतात. तर ते आपण ते मंत्र आपल्या जेव्हा आपण आपल्या गुरूंसमोर असतो त्यांना जेव्हा आपण दंडवत करतो त्यावेळेस आपण मोठ्याने म्हणू शकतो. पण जेव्हा ते आपल्या समोर नसतात किंवा बाकीचे भक्त अन्य शिष्य आहेत तर आपण जरा संवेदनशील बनलं पाहिजे की माझ्या व्यवहाराने दुसऱ्यांना दुःख नाही व्हायला पाहिजे. तर ती संवेदनशीलता फार महत्वाची. ठीक आहे. हो प्रभूजी. हो प्रभूजी. हरे कृष्ण. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? तर आपण इथं थांबू आता. तर सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तुमचा हा कोर्स आहे. आता तुम्हाला चांगला अभ्यास करून त्याच्यावरती परीक्षा द्यायची. त्याच्यावरती तुमची तोंडी परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल. तर तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन.